महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. मात्र सातारा जिल्ह्यातील मिनी काश्मीर असणारं महाबळेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रासह भारत देशातून पर्यटक या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी सध्या आहे वेण्णा लेक परिसरामध्ये. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली बघायला मिळते. या वेण्णा लेकमध्ये एक परिसरामध्ये नौका विहाराचा आनंद घेताना लोक पर्यटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी महाबळेश्वरला पसंती देताना इकडे पाहायला मिळत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महाबळेश्वरचं जे तापमान आहे ते थंडगार पाहायला मिळतं. त्याच्यामुळेच पर्यटक जे आहेत ते महाबळेश्वरला पसंती देत असतात. क्लायमेट चेंज झालं आणि कात्रज आणि हडपसर मध्ये जी ह्युमिडिटी असते एकदम ऊन असतं ना ते इथं चिल एकदम वेदर ते एकदम थंडगार वाटतं आणि असं वाटतं इथं राहावं काइंड ऑफ अशी फिलिंग येते. काय काय एक्सपिरियन्स केलं सकाळपासून? आता सगळ्यापासून तरी काय म्हणजे आता लाईक फिरलो मध्ये वगैरे गेलो मग इथं आलो हॉर्स रायडिंग केली बोटिंग करायची ती पण नाही केली सो लाईक असं मजा आली ओव्हरऑल सकाळपासून तरी. कुठून आलाय तुम्ही महाबळेश्वरचा तुम्ही टूर करताय कशा पद्धतीने एक्सपिरियन्स? आम्ही हडपसर मधून आलोय आणि आज आमचा फर्स्ट डे होता. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि ट्रॅफिक मुळे जरा हे होतंय बट फर्स्ट टाइम आम्ही आलो आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. पहिला दिवस आहे काय काय एक्सपिरियन्स केला आज? आम्ही सकाळी आलो जरा रेस्ट केला आणि आता हा पॉइंटला आलो लेकच्या आणि हॉर्स रायडिंग केली आणि बोट केली. स्ट्रॉबेरी खूप गरमी आहे आणि या ठिकाणी थंड वाटतं. हो ते आहे क्लायमेट चेंज आहे कसं वाटतं क्लायमेट चेंज होतंय? कारण आपले हडपसर मध्ये तेवढी गरमी पण इकडे आल्यावर असं क्लायमेट चेंज होतं भारी वाटतं. महाबळेश्वर मध्ये विविध पॉइंट्स देखील आहेत ते पाहायला मिळतात. नवीन महाबळेश्वर असेल जुनं महाबळेश्वर असेल तसेच वेण्णा लेक परिसर असेल तसेच बाजूला पाचगणी परिसर आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. दरम्यान या उन्हाच्या तडाख्यामध्ये देखील महाबळेश्वरला पर्यटक पसंती देत आहेत आणि थंड हवेचा वातावरणाचा संपूर्ण आनंद घेताना पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार सोनले, नवराष्ट्र, महाबळेश्वर, सातारा.